सद्गुरू शरण अपार्टमेंटमध्ये 12व्या मजल्यावर हल्ला झाला। सैफच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर 6 वार करण्यात आले। हल्ल्यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सैफच्या डाव्या हातावर आणि मानेवर खोल जखमा होत्या। त्याच्यावर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली। त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा तुकडा अडकला होता, तो काढण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। त्यानंतर आता त्याची प्रकृती स्थिर आहे, त्याला उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। तेव्हा रात्री 2 वाजता सैफच्या घरात नेमकं काय घडलं आपण पाहूया। शेजारच्या दिवंगत अभिनेत्री तबस्सुमच्या बंगल्यातून हल्लेखोराची सैफच्या घरात त्यानं एंट्री केली। लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करून हल्लेखोर 12व्या मजल्यावर पोहोचला। हल्लेखोरानं मध्यरात्री 2च्या सुमारास सैफच्या घरात एंट्री केली। घरात घुसल्यानंतर हल्लेखोर महिला कर्मचाऱ्याच्या खोलीत शिरला। महिला कर्मचाऱ्यांना आरडाओरड केल्यानंतर हल्लेखोरानं तिच्यावर चाकूने वार केले। महिला कर्मचाऱ्याचा आरडाओरडा ऐकून सैफ मदतीला धावला। सैफ आणि हल्लेखोरात झटापट झाली। हल्लेखोरानं सैफवर चाकूने 6 वार केले आणि पळ काढला। दरम्यान ज्यावेळी सैफच्या घरामध्ये हल्ला झाला त्यावेळेला घरात कोण कोण होतं आपण ते देखील जाणून घेऊया। सैफच्या घरातील मोलकरीण, हल्ला झाला त्यावेळेला घरात कोण कोण होतं जाणून घेतोय सैफ आणि करीनाची मुलं तैमूर आणि जहांगीर। करीना कपूर घरी होती की नाही याबद्दल संदिग्धता आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते। हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितल्याचं समजतंय। FIR मध्ये तसा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सैफ अली खानवर जो हल्ला झालेला आहे या